नमस्कार मित्रांनो, माझ्या आईचं गाव सायगावच्या भाग 4 मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला सातारा मेरुलिंग येथील जागृत असं बाळूमामा यांचं सुंदर मंदिर दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बाळूमामाच्या नावानं चांग भलं। सो मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बाळूमामा यांचं मंदिर आणि खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे। हवा सुटते आहे नो, थोडा आवाज येणार नाही, बट इकडे माझ्या मागे तुम्ही बघू शकता बाळूमामाचं मंदिर आहे आणि आपण एक छोटीशी भेट मंदिराला देण्याकरता आलो आहे। मेरुलिंगाच्या देवळापासून अवघ्या 5 मिनटं पण नाही लागले आम्हाला कारने, आणि आमची गाडी इथे उभी आहे। कारने अवघ्या 5 मिनटात आपण पोचलो आहे आणि आपण आता बाळूमामांचं दर्शन घेऊया। आणि बाळूमामांचा फोटो आहे घरी। बाळूमामांबद्दल खूप भक्ती आहे आणि त्यांच्याबद्दल खूप ऐकून आहे। तर बाळूमामा तुमच्या पण सगळ्या मनोकामना पूर्ण करतील। बाळूमामांचा आशीर्वाद सगळ्यांसोबत होता आहे आणि कायम राहणार। तर आपण बोलूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं। सो आपण आता इकडनं आलो आहे, या वाट्याने आपण आलो आहे। आपली गाडी आता वरती लावली आपण, तिथे पार्किंग आहे व्यवस्थित। आणि इकडे बाळूमामाचं मंदिर आहे आणि खूप सुंदर असं मंदिर आहे। आणि आजूबाजूचा परिसर जर तुम्ही बघितलात तर पूर्ण निसर्ग आणि सह्याद्री आणि पूर्ण साताऱ्याचं दर्शन होतं इकडनं। आणि हे सुद्धा मेरुलिंग मंदिरापासून अवघ्या 5 मिनटाच्या अंतरावर आहे। तर चला आपण आतमध्ये जाऊया आणि बाळूमामाचं मूर्तीचा आशीर्वाद घेऊया आणि जीवनात येणाऱ्या सगळ्या अडचणींवरती मात करून आयुष्यात आपण एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन पुढे जाऊया। सो आपल्याला एका जागी काळ्या पाषाणामध्ये असलेली गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते। आणि ती त्या साईडला जर आपण बघितलं तर काळ्या पाषाणामध्येच पंचमुखी मारुतीची मूर्ती आहे। आणि बाळूमामांना प्रिय असलेली मेंढी शेळी आपण इथे बघू शकतो आहे। आणि इथे त्यांचा एक कुत्रा देखील आहे। आणि या साईडला मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दुसऱ्या साईडला आपल्याला त्यांची बकरी मेंढी हे बघायला भेटते। आणि तुम्हाला सगळ्यांना आत्तापर्यंत हे माहितीच आहे की बाळूमामा हे मेंढी वगैरे पालन करायचे। आणि असे शेतामध्ये कोणाच्या मेंढी जायसाठी जर त्यांना परमिशन भेटली तर त्यांचं शेत हे खूप चांगलं व्हायचं आणि पैसा आणि अडचणी वगैरे सगळ्या जे पण पैशाच्या अडचणी असतील, वैयक्तिक अडचणी असतील, त्या दूर व्हायच्या। त्याच्याच व्यतिरिक्त बाळूमामांची असा आशीर्वाद होता की जर कोणी वाईट विचाराने वासनेने जरी त्यांच्याकडे गेलं की त्यांना ते कळत होतं। आणि बाळूमामांचे असे बरेचसे चमत्कार आहेत जे एक पर्सनल लेवलला मला खूप माहिती आहे, कारण बाळूमामांची एक भक्ती एक लेवलपर्यंत आपण केलेली आहे आणि ह्याच्या पुढे पण भक्ती अशीच चालू आहे। मग आयडिया नव्हती की आपण आज बाळूमामांच्या मंदिरात जाणार आहोत, बट बाळूमामांनी स्वतःनी बोलवलं असंच आपण बोलूया आणि आतमध्ये जाऊया। आणि अक्षरशः बाळूमामा स्वतः बसलेत की काय असा अनुभव होतो आहे आपल्याला त्या मूर्तीला बघून। तर ह्या कॅमेऱ्याच्या मार्फत मी ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। सो प्रवेशद्वार काही असं आहे आणि इकडे त्यांचा भंडारा आहे, इकडे त्यांच्या पादुका आहेत आणि हे काही नाम जप करायच्या माळा आहेत। आणि इकडे तुम्ही जर बघाल तर इकडे आपल्याला 2 नाग बघायला भेटतात। मध्ये बाळूमामाची खूप सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते आणि जेणेकरून बाळूमामा हे आपल्याकडेच बघतायत अशी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही। त्याच्याच व्यतिरिक्त इकडे आपल्याला बाळूमामांचे गुरु यांची पण किती सुंदर रेखीव मूर्ती बघायला भेटते, जेणेकरून ते स्वतः इथे बसलेत आणि ते आपल्याकडे पाहत आहेत आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे आहे अशी अनुभूती झाल्याशिवाय राहत नाही। ह्या कोपऱ्यामध्ये आपल्याला विठोबा रुक्मिणी यांची मूर्ती बघायला भेटते। आणि जर तुम्ही इथे नीट निरखून बघितलं तर तिथे कोणी घोडा, कोणी हत्ती, कोणी मेंढी, कोणी शेळी, कोणी हरण असं भेट दिलेली आहे, बाळूमामांच्या चरणी अर्पण केलेलं आहे।
तर आपण प्रयत्न करूया की आपल्याला इथे जे साधक आहेत बाळूमामाची सेवा करतात, मंदिराची सेवा करतात, तर एक गुरुजी आहेत ते आता सध्या नाही आहेत, त्यांना आपण कॉल केला, पण दुसरे एक आहेत जे पण साधना करतात, साधक आहेत ते बाळूमामाचे, आपण त्यांना बोलूया जरा 2 मिनटं, जर त्यांनी आपल्याला गायडन्स केला तर जरासं बरं होईल. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत संतोष गावडे दादा आहेत जे बाळूमामाची सेवा साधना करतात आणि इकडे एक खरंच एक पॉझिटिव्ह एनर्जीचा एक सहवास आहे आणि इथे आल्याच्या नंतर निगेटिव्ह एनर्जी आपोआप गायब होते. शिवाय त्यांच्याशी मी बोलत असताना मला काही गोष्टी प्रामुख्याने कळाल्या की काही लोकांच्या काही गोष्टी आणि काही अडचणी होत्या, ते इकडे आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या त्या अडचणी दूर झाल्या. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया की त्यांना आलेला अनुभव, त्यांना कळालेले बाळूमामा आणि बाळूमामा कसे त्यांच्या जीवनामध्ये आले आणि त्यांच्या जीवनामध्ये कसा फरक पडला, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. थोडक्यात सांगायचं झालं, जे महाराज आहेत आमचे, त्यांना पहिला दृष्टांत झाला की पहिला मी लहान म्हणजे एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते आपली बकऱ्यात सेवेला जात होते, बाळूमामाला आदमोरपूरला जात होते. तर त्यांना दृष्टांत झाला की एखादं तुझ्या गावात मंदिर बांध. तेव्हा त्यांनी ती कल्पना आम्हाला सांगितली की असंच आपल्याला दृष्टांत झालं, आपल्याला एक छोटंसं मंदिर बांधायचं आहे. तर त्या बेसवर आम्ही कल्पना नव्हती केवढी होती की एवढं मोठं आमच्याकडून मंदिर उभं होईल म्हणून. क्या बात आहे. तर भगवंताची कृपा, आमच्या समाजातली इथं आसपासची गाव आहेत त्यांनी बी बरंच सहकार्य केलं आम्हाला, पावती स्वरूपात, देणगी स्वरूपात थोडंफार त्यांनी दान दिलं. त्या बेसवर एवढं हे मोठं मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि काय कुणाची अडचण असली, काही गोष्टी असल्या, कुणाला संकट काय असलं तर महाराज अमावस्येला रविवारी त्यांना भंडारा देतात. बऱ्याच जणांची कामं होत आहेत. कुणाला मूळबाळ नसेल, कुणाची लग्नाची अडचण असेल, आम्ही बघत वगैरे काही नाही, पण आपल्या मामाच्या चरणी त्यांना नतमस्तक व्हायला सांगतो आणि एक महाराज भंडाऱ्याची पुडी देतात. त्याच्यावर बऱ्याच जणांची कामं होत आहेत आत्तापर्यंत. म्हणजे बरेच अनुभव आहेत, आता सांगता येणार नाहीत एवढे भरपूर अनुभव आहेत. अशा गोष्टी घडतात आणि इथं तुम्हाला नामजप साधना करताना बराच म्हणजे समाधान लाभतं. एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी राहते. आपण तुम्ही नामाला बसला तर समाधान लाभते. अशा चांगल्या गोष्टी घडतात. अच्छा, तर मग तुम्ही सांगू शकता का, आता ही मूर्ती आहे आणि मध्ये एक फोटो आहे आणि बाळूमामा बसले, तर थोडंसं सांगू शकता का ह्या मूर्तीबद्दल थोडं? हे आता त्यांचे गुरु आहेत, मुळे महाराज म्हणतात त्यांना. त्यांची समाधी याला आहे कोल्हापूरमध्येच आहे, गारगोटी ठिकाणी आहे, राधानगरीला. ते त्यांचे गुरु आहेत. म्हणजे जे फोटो आहे तो हलसिद्धनाथांचा आहे. ते त्यांच्या आजूचं दैवत आहे. जेव्हा त्यांनी पहिल्या मेंढ्या विकत घेतल्या ना, त्यावेळी ज्या देवाला नवस केला होता, माझ्या 500 मेंढ्या होत्या, तेव्हा त्यांच्या आशीर्वादानं त्यांचा तो मेंढ्याचा पसारा वाढला गेला असं. आणि विठ्ठल रुक्मिणीचं त्यांचं आराध्य दैवत आहे, तर तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे. तर आणि इथे मी पहिल्यांदाच बघतो असे नाग ठेवले तिथे. कारण ते काय गोष्टी आहेत तर मामांना शक्यतो म्हणतात ते शेषाचा अवतार आहे असं कल्पना आहे लोकांची. म्हणजे नाग स्वरूपात बहुतेक भाविकांना त्यांनी दर्शन दिलेलं आहे. अच्छा, असा विषय आहे. म्हणून असं श्रद्धेनं ठेवलं, पूजनात ठेवले जातं शेषनाग. अच्छा, तुमच्या जीवनात बाळूमामांमुळे झालेला प्रभाव आणि त्याच्यामुळे तुमचं बदललेलं जीवन, याचं जर 2 शब्दामध्ये सांगू शकाल तर? बाळूमामापेक्षा म्हणताय जे आमचे महाराज आहेत, गुरुवर्य रामदास महाराज हिरवे, तसं एवढं काय बाळूमामाची आवड मला पहिल्यापासून नव्हते, पण त्यांच्या सहवासात आल्यामुळे थोडंफार काय त्यांनी जे शिकवलं, ज्यांनी ज्ञान दिलं, त्याच्यामुळं ते बाळूमामा मला कळले नाही, तर असे कळणे अवघड होतं आम्हाला. त्यांच्या कृपेने एवढं जमतंय आम्हाला नामजप कसा करायचा. आणि जे आंतरिक आत्म्यातले अनुभव ते त्यांच्यामुळं आले. बाहेरचं ठीक आहे, पण जे तुम्हाला आत्मिक समाधान आहे, जे बाळूमामा काय आहेत, त्यांची शिकवण काय आहे किंवा कसं राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी त्यांनी शिकवल्या म्हणून आम्ही इथपर्यंत आहे आता, असा विषय आहे. अच्छा, थोडक्यात सांगायचं तर हे बाळूमामाचं निवासस्थान म्हणजे आरामाची जागा असते. संध्याकाळी आपलं आराम लागतो देवाला, त्यासाठी ही बांधलेली रूम आहे. याला शेजघर म्हणतात थोडक्यात. तुम्ही गोंदावल्यात गेला तरी असा अनुभव येईल तुम्हाला, शेजघर असते. अच्छा, ह्याच्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला भेटतात शेजघरामध्ये? एक त्यांचं गोंगडं असते, ते आता झाकलेलं आहे. संध्याकाळी आपण त्याच्या अंगावरती टाकतो. तो फोटो एक आहे, तो असा खाली केअर करून त्याच्यावरती आपण गोंगडं टाकतो. म्हणजे ते एक आरामाची जागा आहे मामांची. अच्छा अच्छा,
आणि एकंदरीत मंदिर खूप छान बांधलं आहे. मंदिराचा परिसर खूप शांत आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीवाला आहे. तर तुम्ही कधी आलात मेरुलिंगाला जरी आलात ना, अवघ्या 5 मिनटाच्या अंतरावरती हे मंदिर आहे. तुम्ही इकडे सुद्धा या. आणि इकडे आल्याच्या नंतर जर तुम्हाला तुमच्या मर्जीने काही स्वइच्छेने काही दक्षिणा द्यायची असेल किंवा सड्या हाताने मदत करायची असेल तर तुम्ही इकडे नक्कीच या. आणि इथल्या जे प्रशस्त मंडळाची लोक जी सेवा करतात बाळूमामांची, त्यांच्याकडे येऊन तुम्ही ते करू शकता. आणि दुसरी गोष्ट, गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आता त्या वाराला तुम्ही आलात तर गुरुजी काय करतात, हा भंडारा आहे आणि मग ते बाळूमामाच्या पायाला पुडी आपण बनवतो आणि ते पायाला लावून ते दिले जाते आणि आपलं जे पण अडकलेलं काम आहे ते पूर्ण होतं, अशी श्रद्धा आहे. आणि बऱ्याच लोकांना त्याचा अनुभवसुद्धा आलेला आहे. तर तुम्ही कधी आलात तर या मंदिराला नक्की भेट द्या. धन्यवाद. तर थोडक्यात तुम्ही आमच्यासारख्या व्यक्तीला किंवा पवार ब्लॉग्सला तुमच्या वेळात वेळ काढून वेळ दिला त्याबद्दल खरंच आभार आहे. आणि बाळूमामाच्या नावानं चांगलं. सो मित्रांनो, हे होतं बाळूमामाचं एकंदरीत पाहिलेलं मंदिर. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. बाळूमामा आणि त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टी आपल्याला ऐकायला भेटल्या, इथे घडणारे चमत्कार देखील आपल्याला ऐकायला भेटले. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि बाळूमामाचं मंदिर हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तुर्तास मी संदीप पवार आपली या व्हिडिओपुरती इथे रजा घेतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.